उपसभापती आहेत, तर आपल्या कार्यकाळामध्ये काय काय काम चालू आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। माझ्या म्हणजे आमची जेव्हापासून हे निवडून आलो आम्ही संचालक झालोय आणि त्याच्यानंतर मी उपसभापती झालोय। आमच्या माननीय आमदार त्या सभापती झाले। त्यावेळेस आमच्या मार्केटकडं म्हणजे उत्पन्न नव्हते आणि पैसाही नव्हता, परंतु आता आमची मार्केट कमिटी कमीत कमी 1 कोटीच्या पुढे गेली। त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की काहीतरी आपण याच्यातून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे। त्या हिशोबाने पहिले जो मक्काचा व्यापार होता आमचा खेडोपाडी, तिथं हे व्हायचा, मार्केट यार्डमध्ये कोणी आणायला तयार नव्हतं। मग कांदा एक उत्पादन होतं आमच्या तालुक्यामध्ये, त्याच्यामुळे कांदा सुरू करावा असं आम्ही सर्वांमध्ये सर्व संचालकांनी सगळ्यांनी ठरवलं आणि आता तुम्ही बघितलंच रविवारी त्याचं उद्घाटन पण झालंय आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद पण मिळालाय आम्हाला। सर आपले संचालक किती आहे आणि सभापती उपसभापती म्हणून 18 मेंबर आहेत आम्ही टोटल। त्यात एक हमाल मापड्यांचा एक संचालक असतो आणि 2 व्यापाऱ्यांचे संचालक आहे, असे सर्व मिळून मी 18 संचालक आहोत। महिला किती आहे संचालक? महिला 2 संचालक, म्हणजे त्यात एक सभापती झाल्यात आणि अजून एक संचालिका आहे। काय काय काम असते सर कृषी बाजार समिती? कृषी बाजारचं काम आता सुरुवातीलाच आम्ही कांद्याचं केलंय, म्हणजे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्याचं काम, त्यांचा माल खरेदी करण्याचं काम एवढं आम्ही करतोय। आता सुरुवातीला आम्ही कांदा खरेदी चालू केली आहे यावेळेस। किती वेळ झाला सर आपल्याला सभापती उपसभापती? 2 वर्ष झाले। किती वेळ झालेला सर? अजून 3 वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे। जनतेला आणि शेतकऱ्याला काय आवाहन करणार? सर्व शेतकऱ्यांना आव्हान एवढंच करतो की आम्ही आता जो मार्केट कमिटीने कांदा खरेदी करण्याची सुरुवात केली, तर दर शुक्रवारी त्यांनी प्रत्येकाने कांदा घेऊन यावा। भविष्यात आपण अजूनही शेतकऱ्यांचा माल इथं खरेदी करण्यासाठी काय काय करता येईल ते पण प्रयत्न करू, पण शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो की तुम्हाला योग्य भाव दिला जाईल आणि जागेवरच तुमचा पैसा दिला जाईल। त्या हिशोबाने तुम्ही मार्केट कमिटीमध्येच यार्डामध्येच माल आणावा ही सर्वांना विनंती करतो। आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव दत्तात्रय सयाजी करपे। हमने कुछ नया करने का सोच के यहाँ पे प्याज का मार्केट चालू करने का हमारे जो संचालक मंडल है, सभापति मैडम उन्होंने और हमारे संचालक मंडल ने मिलकर कुछ नया करने का सोचा और उसके बाद में हमने प्याज का मार्केट चालू करना सोचा। तो यहाँ पे प्याज के लिए व्यापारी नहीं थे, तो हमने फिर बाहर से व्यापारी मंगा के लिए और उसका एक जाहिर लिलाव चालू किया। अभी 1 जून को उसका उद्घाटन किया। अब इसके बाद में हर शुक्रवार को यहाँ पे प्याज का लिलाव हो जाएगा और वो लिलाव होने के बाद में किसानों को उनका पेमेंट जगह पे मिल जाएगा और किसान जो आएंगे तो उनको बाहर का जो वाहतूक खर्चा वगैरह है वो भी बच जाएगा। सर शेतकरियों का जो रहता है, हमारे संचालक मंडल ने एक बात सोच के रखी हुई है कि आगे चल के यहाँ पे कुछ गोडाउन भी बनाएंगे और कोल्ड स्टोरेज भी बनाने का हमारा इरादा है। और हमारे संचालक मंडल ने और एक निर्णय लिया हुआ है, हमारे यहाँ पे एक मक्का प्रोसेसिंग यूनिट चालू कर रहे हैं। वो उसका भी कुछ थोड़े टेक्निकल रह गए हैं, तो टेक्निकल पूरा होने के बाद में जल्द से जल्द ही वो मक्का प्रोसेसिंग यूनिट भी चालू हो जाएगा। सर शेतकऱ्याला काय आवाहन करणार तुम्ही की जास्तीत जास्त जे माल आहे आपले कृषी बाजार फुलंब्री समितीमध्ये इथे आणा, म्हणून काय आवाहन करता? मी सर्व शेतकऱ्यांना विनम्र आवाहन करतो की आपण आपला माल कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव रोड फुलंब्री येथे घेऊन यावा। या ठिकाणी तुम्हाला तुमचा माल ठेवण्याची पण सुविधा होईल आणि या ठिकाणी काही छुपे खर्चही लागणार नाहीत आणि त्यामुळे जर तुम्ही इथला तुमचा माल जर इथे आणला तर तुमचा वाहतूक खर्चात आणि वेळेत पण बचत होईल। तरी मी शेतकऱ्यांना आणखीन एकदा आवाहन करतो की तुम्ही तुमचा शेतमाल घेऊन या इथे आणि इथं आल्याच्या नंतर त्याचे लागलीच वजन होऊन तुम्हाला त्याचे पैसे पण जागेवर मिळून जातील। आपलं पूर्ण नाव सांगा आणि आपले पद सांगा। मी मनोज मारुतीराव गोरे, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री। थँक्यू। ही खुली अर्थव्यवस्था झाल्यापासून कुठलाही माल कुठेही नेता येतो, त्याच्यावर काही बंधनं नाही। परंतु आणि आपण बघतोय की याच्यामध्ये की जर तसं काही ओपन मार्केटमध्ये गेले तर काही व्यापारी शेतकऱ्यांचे पैसेसुद्धा डुबतात आणि त्या अनेक केसेस आपल्या समोर आहेत तिथं। तर ही बाजार समिती एक संस्था ही अशी आहे की इथं जर त्या मालाची खरेदी विक्री झाली तर ती जबाबदारी बाजार समितीची असते, ते पैसे त्या शेतकऱ्यांना देण्याची आणि पोहोचण्याची। थँक्यू। मी शिवाजीराव पाथरीकर आणि जेव्हापासून बाजार समिती अस्तित्वात आली
मी पहिल्यांदा या बाजार समितीचे चेअरमन म्हणून इथं काम केलं. ज्यावेळेस बाजार समितीची निवडणूक लढवली, आमचं बोर्ड आलं, मी चेअरमन झालो, त्या काळामध्ये इथं प्रशासक होते अगोदर, आणि त्या प्रशासकीय काळामध्ये इथं बसायलासुद्धा जागा नव्हती. एक छोटंसं आउट हाऊस होतं, स्टोअर रूम होती. त्यामध्ये पहिल्या 2-3 बैठका आम्ही घेतल्या, आणि त्यानंतर ही एक बिल्डिंग RCFची, इफकोची ही बिल्डिंग होती. तिच्यामध्ये एक सुप्रीम कोर्टातही जायची त्यांची तयारी होती, पण आम्ही म्हणलं याला वेळ जाईल, आणि त्यांच्याशी तडजोड करून आम्ही ही बिल्डिंग बाजार समितीला घेतली. आणि तिथं त्यावेळेस काही नुसती जमीन होती, आणि नंतर मग आम्ही पणनच्या माध्यमातून, काही बँकेच्या माध्यमातून ही डेव्हलपमेंट केली. तर गाळे काढले, व्यापारी संकुल पाठीमागच्या बाजूला काढलं, रस्ते केले, पाणी उपलब्ध करून दिलं, तुझं उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी प्रयत्न केले. आणि त्याचंच एक हे म्हणून आज आम्ही कांदा मार्केट आम्ही मागच्या या रविवारी सुरुवात केली. त्याचप्रमाणे इथं मक्याचं पीक खूप प्रमाणामध्ये आमच्या तालुक्यामध्ये होतं, आणि त्या मक्याच्या पीक